नमस्कार, मी अश्विनी गजानन गिरके, अंतरंग म्युझिक थेरपी अँड मेडिटेशन सेंटर बुलढाणा. काल आपण बघितलं की म्युझिक थेरपी म्हणजे नक्की काय आणि आमचं जे ध्यान सेंटर आहे तर त्याचा मूळ उद्देश किंवा संकल्पना कुठून सुरू झालं, कसं सुरू झालं, काय ते आपण काल बघितलं. तर आज आपण परत म्युझिक थेरपी काय काम करते आणि आमच्या सेंटरवर आम्ही कसं कसं काम करतो येणाऱ्या लोकांवर. तर म्युझिक थेरपी म्हणजेच काय, तर फक्त हे नाही की गाणी ऐकणे किंवा तुम्ही आले आणि आम्ही फक्त तुम्हाला रागांची गाणी ऐकायला दिली किंवा कुठल्या तरी पद्धतीचं संगीत आम्ही तुम्हाला ऐकायला लावलं, तर ह्याचा अर्थ तसा नाही होत. तर वैज्ञानिक पद्धतीने संगीताचा उपयोग करून ताल, स्वर, लय तुमच्या शरीरावर कसं काम करेल त्या पद्धतीने म्युझिक थेरपी ही देण्यात येते. तर त्यात खूप विविध घटकांचा प्रभाव असतो. प्रथमतः जेव्हा कुणीही ज्यांना काही इश्यूज आहेत असे लोक भेटायला येतात, तर ते आल्यानंतर त्यांची 2 सेशन्स जे असतात ते फक्त हिस्ट्री घेतलं जाते फोनवर किंवा मग समोरासमोर ज्यांना पॉसिबल असेल. माझे मोस्टली क्लासेस हे ऑनलाईनच चालतात, पण ज्यांची इच्छा असेल भेटायला येण्याची किंवा विस्तृत ज्यांना माहिती द्यायची आहे असं वाटतं की मग ते स्वतःहून भेटायला येतात. तर ह्यामध्ये आपण 2 सेशन्स फक्त हिस्ट्री घेतो की कुठल्याही आजाराच्या मुळाशी जाणे हा मेन उद्देश असतो आणि त्यानुसार मग म्युझिक थेरपी आणि ध्यानाच्या कॉम्बिनेशनमधून उपचार करण्यात येतात. मग फक्त म्युझिक थेरपी, मग त्याच्यामध्ये म्युझिक थेरपी असते, व्हिज्युअलायझेशन आहे. आता माझ्या ज्या काही लास्ट बॅचेस झाल्या त्याच्यामध्ये बऱ्याच असे 2-3 अनुभव आहेत की लहान मुलं होते, तर खूप खोडकर किंवा अभ्यासात अजिबात लक्ष नाही, मग आणि ते स्वतः बसू शकत नव्हते. पण आईवडील एवढे कॉन्शियस आहेत की त्यांना त्यांच्या करिअरवर फोकस करायचे किंवा आत्तापासून ह्या वयापासून त्यांना खूप काहीतरी ते पुढे घडले पाहिजे किंवा किमान चांगले संस्कार आपल्याला देता यावेत, ह्या दृष्टीने त्यांचा प्रयत्न होता. मग अशा वेळी आम्ही काय करतो की फक्त आईवडिलांना बसवायचं. मग मी त्यांना रोज सकाळी ध्यानाला बसवून फक्त आणि फक्त व्हिज्युअलायझेशन म्हणजे ध्यानाच्या माध्यमातून व्हायब्रेशन्स देऊन, हिलिंग देऊन, व्हिज्युअलाइज करून आणि मग नंतर म्युझिक थेरपी आणि मेडिटेशन ह्या सर्वांचं कॉम्बिनेशन करून त्या मुलांना ट्रीट करण्यात आलं. तर पहिल्याच दिवशी त्या आईचा रिप्लाय असा होता, आणि आईवडिलांनी का केलं पाहिजे किंवा आईवडील जेव्हा करतात आपल्या मुलांसाठी काही, तर त्याचा काय उपयोग होतो. आईवडिलांचे आशीर्वाद जे असतात ते आपल्या मुलांना कुठल्याही जगातल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा आईचे आशीर्वाद जे असतात ते सर्वात जास्त काम करतात आपल्या मुलांवर. तर त्या पद्धतीने मूल लवकर हील होण्यास किंवा त्या पद्धतीने बदलण्यास मदत होते. म्हणजे आपल्याला मुलांमध्ये जे चेंजेस करायचे आहेत, तर आपण जर बसलो, आपण जर त्यांना व्हायब्रेशन्स किंवा हिलिंग दिल्या त्या पद्धतीने व्हिज्युअलाइज करून किंवा ध्यानाचा एक स्तर असतो, एक स्टेज असते किंवा हाय फ्रिक्वेन्सीज ज्याला म्हणतात. तर ध्यानामध्ये बसल्यानंतर मी जेव्हा हाय फ्रिक्वेन्सीजमध्ये पालकांना घेऊन जाते आणि त्या हाय फ्रिक्वेन्सीजमध्ये जाऊन तुम्ही परमात्म स्वरूपाशी एकरूप होऊन किंवा त्या एनर्जीसोबत, म्हणजेच आपण ज्याला युनिव्हर्सल एनर्जी म्हणतो, त्या एनर्जीसोबत कनेक्ट होऊन जेव्हा आपण आपल्या मुलाला व्हायब्रेशन्स देतो, तर ते व्हायब्रेशन्स 100% काम करतातच. आणि त्यानंतर होणारा पालकांचा जो आनंद असतो तो खूप असतो आणि तोच आनंद माझ्यासाठी खूप आहे. तर लास्ट बॅचमध्ये एक आई होती, तर त्यांचा अनुभव होता हा की त्यांचा मुलगा काहीही ऐकत नव्हता, कधीही अंघोळीला जाण्यासाठी सुद्धा त्याच्या मागे 1 तास लागावं लागायचं. पण त्या दिवशी त्या काहीही बोलल्या नाहीत. सकाळी आम्ही साधारण 6 वाजता त्यांना व्हायब्रेशन वगैरे दिले. पहिलाच दिवस होता. व्हायब्रेशन्स दिले, ध्यान घेतलं. त्यानंतर 7 वाजेपर्यंत ध्यान सुरू होतं. नंतर तो 8ला उठला, स्वतःची रूम स्वतः आवरली आणि स्वतः आंघोळ केली. त्यानंतर स्वतः अभ्यासाला बसला. हा फक्त त्यांचा पहिल्याच दिवशीचा अनुभव होता आणि त्यांच्यापेक्षा जास्त आनंद मला झालेला होता की आपण जेव्हा कोणाला आनंद देतो किंवा आपल्यामुळे कोणाच्या आयुष्यामध्ये जर बदल घडत असतील, तर त्याचा आनंद खूप असतो, द्विगुणित होतो. तर ही आज एक उदाहरण आहे आणि असे बरेच काही उदाहरणं आहेत जी
अजून देता येतात. तर म्युझिक थेरपी कशावर काम करते? स्ट्रेस, अँक्झायटी किंवा डिप्रेशन, परत झोप न येणे, लक्षात न राहणे, कॅन्सरसारखे दुर्धर आजार, म्हणजे जो पेन आहे त्या पेनच्या क्रायसिसमधून, कॅन्सरमधून रुग्ण जात असताना जेव्हा त्यांना किमोथेरपी द्यावी लागते, किमोथेरपीमध्ये त्यांना फार त्रास होतो. मग किमोथेरपीमधून जात असताना पेनच्या सायकल्स ज्या असतात किंवा किमोथेरपीच्या ज्या सायकल्स दिल्या जातात, तर कुणाच्या 12 सायकल्स होत्या त्या 8वरच थांबल्या, कुणाच्या 15 सायकल्स होत्या त्या 12वर थांबल्या. ह्या पद्धतीने म्युझिक थेरपीले त्यांना सहाय्य केलेलं आहे. आणि आपल्या मनाच्या शक्तीवर सुद्धा ते अवलंबून असतं की आपण ते कसं काम करेल. कुठलाही आजार जेव्हा होतो किंवा कुठलाही आजार जेव्हा असतो तर त्याला भरपूर कारणं असतात. आपण त्याला कर्म, प्रारब्ध, संचित किंवा अजून काही नाव देतो, किंवा आपल्या शारीरिक चुका किंवा शारीरिक कर्म जे आपण पाळले नाहीत त्यामुळेही आपल्याला काही आजार होतात. तर डॉक्टरीय उपचारातून तर त्याला बरे करताच येते, पण पूरक औषधी म्हणून म्युझिक थेरपीचा उपयोग होऊ शकतो. तर विविध राग रागिणी ज्या असतात तर त्या शरीराच्या प्रत्येक भागावर खूप सुंदर पद्धतीने काम करतात. आणि आपण बघतो की आपण जेव्हा म्युझिक ऐकतो किंवा कुठलीही गाणी जी आपल्याला आवडतात ती ऐकतो, तेव्हा आपण खूप वेगळ्या स्टेटमध्ये जातो किंवा आपलं मूड बदलतो, मूड स्विंग्स चेंज होतात. तर ह्या पद्धतीने म्युझिक थेरपी फिजिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा चेंजेस आणते. म्हणजेच काय, हॉर्मोनल इम्बॅलन्स असो किंवा अजून तुमच्या कुठल्याही समस्या असो, तर अशा बऱ्याचशा समस्यांवर म्युझिक थेरपी काम करते. ऑटिझमचा एक मुलगा होता माझ्याकडे, तर त्याच्यावर सुद्धा मी काम केलं काही दिवस. तो मुलगा खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप फास्ट पद्धतीने शिकला. तर हे काही थोडक्यात अनुभव आहेत आणि म्युझिक थेरपी कशी काम करते ते आज सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता. आणि काही अनुभव होते माझ्याकडे शेअर करण्यासाठी. असे अनुभव अजून आहेत, बरेच आहेत, जे माझ्या ध्यानाच्या माध्यमातून लोकांना मी दिले आहेत. तर हे होतं मग फक्त म्युझिक थेरपीबद्दल. आणि ध्यानाचे जे आहे आपले, तर ध्यानाचे अजून बरेच क्लासेस आहेत, तर त्याबद्दल आपण दुसऱ्या भागांमध्ये डिस्कस करूया. धन्यवाद. मी अश्विनी गजानन गिरके, अंतरंग म्युझिक थेरपी आणि मेडिटेशन सेंटर बुलढाणा. तुम्हा सर्वांचे खूप 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 अनंत धन्यवाद.